नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्याबरोबर माझी पनीरची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी 400 ग्राम पनीर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पनीर 400 ग्राम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो भाजीसाठी चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला परतवून घेऊया, लालसर करू नका. आणि हे परतताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर या कांदा टोमॅटोमध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. हे सगळं आपण एकत्र परतवून घेऊ. जास्त लालसर करू नका. थोडंसं परतवून घ्या. हे सगळं मिश्रण आपण एकत्र परतवून व्यवस्थित घेऊया. आणि ह्याच्यातच मी आता या मिश्रणातच काजू घेऊया. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्याच्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यात पनीर तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पनीर तळून घेत आहे. मी 2 बॅचमध्ये पनीर तळून घेतलेले आहेत. जास्तही लालसर करपवू नका पनीरला. अशा प्रकारे आपण पनीर मस्त तळून घेतलेले आहे. आता ते पनीर थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. आणि आता भाजी तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी आपण आता एका कढईत तेल गरम केलेलं आहे. गरम तेलामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकू. ते चांगलं परतवून घेऊया. आणि त्या वाटणामध्ये तिखट, हळद, तुमच्या चवीनुसार मीठ टाका. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जो पनीर मसाला उपलब्ध असेल तोच त्या मसाल्यामध्ये टाका. आणि हे सगळं तेलामध्ये चांगलं परतवून घ्या. त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. मस्त परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीर टाकूया. आणि ही भाजी थोडा वेळ शिजवून घेऊया. या भाजीमध्ये जास्त पाणी टाकू नका. ही सुकी भाजीच मस्त लागते, जेणेकरून पनीरला मसाला छान चिकटून राहतो. आणि त्यामुळे आपल्याला ही भाजी खायलाही खूप छान लागते. 5-6 मिनिटात तुमची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता भाजीबरोबर खाण्यासाठी चपाती करून घेऊया. इथे मी चपाती केलेली आहे. चपाती ही पाहू शकता तुम्ही, मस्त फुलत आहे. अशा प्रकारे आपण चपाती दोन्ही बाजूने चांगले शेकून घेऊया. बघू शकता चपाती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलेली आहे. 5-6 मिनिटानंतर आपली भाजी ही मस्त तयार झालेली आहे. स्क्रीनवर दिसतच आहे तुम्हाला कशी दिसते ती. दिसते की नाही टेम्प्टी. तर अशा प्रकारे आपली ही पनीरची भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझी ही पनीरची भाजी आवडली असेल तर तुम्ही ती नक्की करून बघा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू.